अफाट कष्ट केलं, पोलीस होतात जीवन संपवलं। ही घटना सत्य आहे, फक्त घटनेला कथेच्या स्वरूपात मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे, जेणेकरून कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही। घटना आहे दीपाली कदम हिची। वय वर्ष फक्त 26, धडाडीची, हुशार आणि कणखर। पोलीस दलात प्रवेश करताना तिच्या डोळ्यामध्ये एक स्वप्न होतं, अन्यायाविरुद्ध लढायचं, समाजामध्ये काहीतरी बदल घडवायचा। ती तिच्या गणवेशावर गर्व करत होती, पण हाच गणवेश तिच्या शेवटच्या क्षणांचा साक्षीदार ठरला होता। पालघरमध्ये काम करत असताना तिची ओळख पोलीस नाईक वाल्मिक अहिरेंशी झाली। सुरुवातीला स्नेह, नंतर अहिरेंच्या एका बाजूने एकतर्फी प्रेम आणि नंतर मानसिक छळ। अहिरे हे संशयी, हट्टी आणि आक्रमक स्वभावाचा होता। त्याला वाटायचं की दीपाली ही त्याचीच मालमत्ता आहे। दीपाली त्याला स्पष्ट नकार देत होती, पण त्याच्या धमक्या वाढतच होत्या। तू फक्त माझी आहेस, दुसऱ्या कोणाचीही होणार नाहीस, नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मी संपवेन, असं तो तिला सततच म्हणायचा। दिवसेंदिवस आता तिच्या आयुष्यावरती त्याने अंधार पसरवायला सुरुवात देखील केली होती। तिच्या आयुष्यामध्ये एक नवा सूर्योदय झाला। मयूर कांबळे या मुलासोबत तिचं लग्न ठरलं। 31 ऑक्टोबरला साखरपुडा झाला। घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं, पण ही बातमी अहिरेंपर्यंत पोहोचली आणि त्याचा राग आता अनावर झाला। त्याने मयूरच्या वडिलांना फोन केला आणि दीपालीबद्दल खोटं नाटं सांगितलं। तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला, मयूरच्या कुटुंबाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं कळताच दीपाली मात्र हादरली। तिला वाटत होतं की भूतकाळ पुन्हा तिच्या आयुष्यामध्ये घुसून तिच्या सगळ्या स्वप्नांची राख करत आहे। 2 नोव्हेंबरच्या रात्री तिचा भाऊ रोहित आणि रोहितला अहिरेंचा फोन आला। आवाजामध्ये भीती होती। तुम्ही लग्न ठरवलं तर परिणाम भयंकर असतील, रोहितने तात्काळ घरी देखील सांगितलं। त्यानंतर कुटुंबाने दीपालीला आधार दिला, तिला समजावलं, पण दीपालीच्या मनात मात्र एकच विचार होता, हे सगळं कधी संपणार। आणि त्या रात्री तिच्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती। छताकडे एकटक पाहत ती विचार करत होती, मी फक्त नकार दिला, स्वतःचं आयुष्य स्वतः ठरवायचं ठरवलं, ही माझी चूक आहे का? आता तिला पाठवलेले सततचे धमकीचे कॉल्स, समाजामध्ये तिची बदनामी, या सगळ्यांनी ती मात्र थकून गेली होती। अखेर ती एका शेवटच्या निर्णयापर्यंत पोहोचली। शेवटचा निर्णय, तिनं तिच्या भावाला एक शेवटचा मेसेज पाठवला। मेसेजमध्ये लिहिलं होतं, रोहित, मला माफ कर, मी खूप लढले, पण आता शक्य नाही। त्या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं। आईबाबांची काळजी घे। पहाटेच्या सुमारास घरामध्ये सर्वजण झोपलेले होते। दीपाली मात्र वेदनेत जागीच होती। तिने साडीची गाठ मारली, छताकडे वरती पाहिलं आणि एक खोल श्वास घेतला आणि क्षणार्धातच सगळं काही संपलं, सगळं काही अंधारलं। सकाळी जेव्हा घरच्यांनी खोलीचं दार उघडलं, तेव्हा समोर एकच हृदय हेलावून टाकणारं दृश्य होतं। सगळा गाव आता हादरला होता। एक तेजस्वी महिला पोलीस, जी इतरांसाठी लढत होती, ती स्वतःच्या रक्षणासाठी देखील झगडली, पण शेवटी हारली। 4 वाजता तिच्यावरती अंत्यसंस्कार झाले। त्यानंतर आईवडिलांचा टाहो आणि भावाचा गदगदलेला आवाज, दीपाली, आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकलो नाही। त्यानंतर यवत पोलीस ठाण्यामध्ये अहिरेंवरती गुन्हा दाखल करण्यात आला। पण प्रश्न असा आहे की दीपाली ही परत येणार आहे का? एका स्त्रीला स्वतःचं आयुष्य निवडण्याचा हक्क आहे का नाही? प्रेम हे जबरदस्तीनं मिळवता येत नाही। नकाराचा अर्थ हो नसतो। मानसिक छळ आणि धमक्याही एखाद्याला आत्महत्या करण्याच्या टोकाला नेऊ शकतात। दीपाली गेली, पण तिच्या जाण्याने आपल्या समाजासमोर अनेक प्रश्न ठेवून गेली। महिला सुरक्षा खरंच आहे का? एक महिला पोलीस देखील असुरक्षित असेल
तर आपल्या या समाजातील सर्वसामान्य स्त्रीचं काय होणार? हा विरोधाभास कधी संपणार? दीपालीच्या या कहाणीने आपल्याला एकच शिकवण दिली: सन्मान, समजूतदारपणा आणि स्वातंत्र्य या गोष्टी कोणत्याही नात्याच्या पाया असायला हव्यात, नाहीतर त्याचा शेवट असाच होतो. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि सबस्क्रिप्शन सोबतच शेजारी असलेले बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज, अशा सत्य घटना कथेच्या स्वरूपात दररोज पाहता येतील. आणि नोटिफिकेशन देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज मिळत राहतील. धन्यवाद.